हाँ सर, तरी किती 450 होते. या सर, नो प्रॉब्लेम, होऊन जाईल. सर हां या सर, I'll call you back. डन 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 सर, डन. हां अखिल सरांनी या फाईल्स दिल्या होत्या त्या जरा लवकर कंप्लीट करून मागितल्या आहेत. फाईल रेडी आहे माझ्या डेस्कवर सर, घेशील प्लीज. बरं, thanks. थँक्यू. बेबी प्लीज प्लीज ऐक ना माझं तू. आय अंडरस्टँड तुला क्रेविंग्स होत आहे, पण मागच्या वेळेस सगळं पिझ्झा नको ऑर्डर करूस. डॉक्टरने पथ्य सांगितलेत ना, ते तुला फॉलो करावे लागतील, कळलं? मला कळत नाही नक्की काय सांगायचं तुम्हाला. आकाशराव, तनया प्रेग्नेंट नाही आहे. कदाचित काहीतरी ऐकण्यामध्ये समजण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल. मी माझ्या कानांनी ऐकलंय सगळं. किती खुश दिसतोय अखिल, पण वसुंधरांचं म्हणणं खरं ठरलं तर. हॅलो. हॅलो, काय करताय? काही नाही, ते काम करत होते. जेवण झालं? नाही. अहो काय झालंय? तुमचा आवाज बरोबर वाटत नाहीये मला. नाही काही नाही. काय झालं माझ्या आवाजाला? तुमचा मूड ऑफ झालेला दिसतो. कसला विचार करताय का? विचार तर करतोय, पण हे तुम्हाला कसं कळलं? माझं प्रेम आहे हो तुमच्यावर. आणि जेव्हा आपण माणसाला जीव लावतो ना, तेव्हा आपल्या माणसाचा बदललेला आवाज कळतो आपल्याला. त्यामुळे तुमच्या मनात काय चालू आहे याची कल्पना आहे मला. वसुंधरा, मला तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नाहीये. म्हणजे वसुंधरा, तुम्ही म्हणताय की तनयाची फेक प्रेग्नन्सी, पण आई बाबा तर सोनोग्राफीची टेस्ट बघून आले. ते कसं शक्य आहे? आकाशराव, हे नक्की काय प्रकरण आहे ना, हे आज संध्याकाळपर्यंत कळेलच आपल्याला. माझ्यासाठी तुमचा जो माझ्यावरचा विश्वास आहे ना, तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि तो टिकवून ठेवण्यासाठी मी काहीही करेन. आज मी काहीही करून डॉक्टरांचा पत्ता मिळवणारच. ठीक आहे, तुम्ही जे काही कराल त्यावर कुणाला संशय येणार नाही याची काळजी घ्या. मी सगळं व्यवस्थित करेन आणि मला काहीही होणार नाही. बेस्ट ऑफ लक. आणि काही लागलं तर मी आहेच. हो, ठेवते. कसं आहे ना, माझ्या सासूनी जे काही मला सांगितलं ते मी तुला सांगते. पालक सूप हे बेस्ट आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये अजिबात धावपळ करायची नाही. शरीराला विश्रांती द्यायची. खाणं पिणं सुद्धा घरचं, शुद्ध आणि सात्विक ठेवायचं, कळलं? हो. हे तेलकट तुपकट असं जर काही खाशील ना तर बघ. काय? नाही नाही. आणि हे काय पितीयस तू सूप? असं थेंब थेंबाने पितात का फुर्र फुर्र करत? जरा ते चांगलं चमचाभर घे, म्हणजे संपेल ते लवकर. गरम गरम आहे, खूप गरम आहे. हळूहळू पिते. आणि हे पालक सूप आहे ना, हे तुझ्यासाठी बेस्ट आहे अगं. काय नाही बालकामध्ये खनिज असतात, लोह असतो, प्रथिनं असतात आणि मुळात रक्तवाढीसाठी उत्तम. हो. झालं ना खाऊन? काय दिसतंय ना तुला ती पिती येते? मग अहो नाही आई, मी यासाठी म्हणत होते, म्हणजे कसं आहे, आता जर थोडा वेळ मिळाला ना तर मी तनयाला सोबत घेऊन पोथी वाचायचं म्हणत होते. जर पोथी वाचली तर होणाऱ्या बाळावर चांगले गर्भसंस्कार होते. शिवाय माझी आई म्हणते अशा अवस्थेत पोथी वाचलेलं चांगलं असतं बाळासाठी. आणि मला तेवढंच पुण्य पण मिळेल ना. का? तुला कशाला पुण्य मिळायला पाहिजे? मी वाचणार आहे आजपासून पोथी. मी करणार आहे पारायण. आमच्या बाळावर चांगलेच गर्भसंस्कार व्हायला पाहिजे. तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांच्या नकोय. आई, हे पारायण वगैरे काय असतं? मला नाही येत. अगं तुला काहीच करायचं नाहीये. पोथी मी वाचणार आहे, पारायण मी करणार आहे. तू फक्त शेजारी बैस आणि मनोभावे ऐक. हा, आता ते लवकर सूप संपव आणि खाली ये. मी जरा तयारी करते पोथी वाचनाची. आली मोठी गर्भसंस्कार करणार. काय ग, काय गरज होती आईंसमोर पोथीचा वगैरे विषय काढायची? असं काय करतेस? प्रेग्नेंट आहेस ना तू? होणाऱ्या बाळावरती चांगले गर्भसंस्कार होतील म्हणून म्हणाले.
सूप संपव आणि हे खाली. हं? मुद्दाम करते ही मला चांगला धडा शिकवणार आहे मी एक दिवस. मिस्टर अखिल, आय लाईक युअर आयडियाज. खूप छान मॅनेज करताय तुम्ही आणि म्हणूनच तुमच्यासोबत काम करायला आम्हाला अगदीच आवडेल. आमच्या ऑफरचा नक्कीच विचार करा. थँक्यू सर. अँड ऑफकोर्स नेक्स्ट मीटिंगमध्ये मी तुम्हाला बजेट प्रेझेंट करतो. त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी फायनलाइज करूया. आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. येस सर, माय प्लेजर. बाय. थँक्यू सो मच. अखिल, मला काय वाटतं, इतक्या लगेच कोणतीही कमिटमेंट करणं योग्य नाही आहे. का दादा, अरे केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ही. आणि तू बघितलंस ना किती मोठी कंपनी त्यांची. खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा. आपल्या कंपनीला इंटरनॅशनल लेवलला पोहोचवण्यासाठी हेल्प करेल. मग का नाही. अखिल, मला पटतंय तू काय म्हणतोयस ते, पण माझा मुद्दा तुला कळत नाहीये. काय काय म्हणायचं तुला, काय मुद्दा आहे तुझा. मला एवढंच म्हणायचं आहे की पहिल्याच मीटिंगमध्ये कोणतीही कमिटमेंट करण्यापूर्वी ना काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी. आता काय खात्री करायची आहे. आता मी सगळा अभ्यास केला यांच्याविषयी. कंपनी चांगली आहे, खूप मोठी कंपनी आहे, इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे. आणि हे नाव उगाच होणार नाही ना, त्यांनी काहीतरी केलं असणार, त्यामुळे या लेवलला पोहोचलेत ना ते. दादा आहे बघ, खूप मोठा इव्हेंट आहे हा. भारतात एकाच वेळेस 4 ठिकाणी होणारा हा इव्हेंट, आणि हा मला हँडल करायचाच आहे. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, ह्या इव्हेंटबद्दल प्लीज कोणालाही सांगू नकोस. कारण काय ना, मला खरी सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे. लास्ट इयर जसं दादाला अवॉर्ड मिळाला होता ना, तसंच हा इव्हेंट करून मलाही अवॉर्ड मिळू शकतो. आणि मी ही ऑपॉर्च्युनिटी का घालवू. अँड आफ्टर ऑल मी हे सगळं कंपनीसाठीच करतो ना. माझा अवॉर्ड ते कंपनीचा अवॉर्ड. कळतं का तुला. आपली कंपनी इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट होणार आहे. दादा प्लीज मला हे एकट्याला हँडल करू दे. आय होप यू अंडरस्टँड. अखिल, मी समजतोय सगळं, पण मला काय म्हणायचं आहे ना, तुला कळत नाही माझा उद्देश काय आहे. अखिल, गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करायला हवं. बोला सरगर, बोला. अहो, तुमचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुर झालेत माझे. बोला. काम झालंय मॅडम. त्या अखिल ठाकूरला पूर्ण बाटलीत उतरवलंय. अरे वा, नक्की काय बोलणं झालं ते सांगा ना. इव्हेंट करायला तयार आहेत ते. एकाच वेळी भारतात 4 ठिकाणी इव्हेंट करणार आहोत आपण, आणि तेही हाय बजेट. गुड. एकदम इंटरनॅशनल लेवलचे इव्हेंट करणार आहोत आपण, असं मोठं आश्वासन दिलंय मी त्याला. अरे वा, म्हणजे शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीतच आणि वर टोपी सुद्धा घातलीत. उत्तम. हो, आणि माझ्या कंपनीचा प्रोफाईल सुद्धा आवडलाय त्यांना. काम डन झालंय मॅडम. क्या बात है. आता एक काम करा, कंपनीत घुसा आणि जास्तीत जास्त पैसा काढण्याचा प्रयत्न करा. तो कसा काढायचा ना, त्याचं प्लॅनिंग मी करते आणि तुम्हाला फोन करते. ओके, बाय. ओके मॅडम. काय विशाखा मॅडम, काय चालवलंय काय तुम्ही. म्हणजे एकीकडे स्वतःच्याच मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करून त्यांचंच कसं भलं होईल म्हणून मिरवतेस, आणि दुसरीकडे मात्र हे असले काहीतरी प्लॅनिंग करून त्यांच्या आनंदाला सुरुंग लावतेस. काय मिळवणार आहेस ग हे सगळं करून तू. मला काय मिळणार आहे ना, हे तुला नाही समजायचं. आणि मी जे करते ते तू करू शकत नाहीस ना, मग मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्नही करू नकोस. ही म्हातारी अजून किती वेळ इथे बसवून ठेवणार आहे काय माहित. जाम झोप आली यार. तनया इथे पारायणाला बसली म्हणजे इतक्यात काही उठणार नाही. हां, ही चांगली संधी आहे त्या डॉक्टरांचा ॲड्रेस मिळवण्याची. तेव्हा प्लीज मला हेल्प कर.
गेली असेल ती फाईल? गायब तर केली नसेल ना? आता कसं इथून निघू? या म्हातारीला ना काहीतरी चांगलं रिझन सांगायला हवं, तरच तिला पटेल. काय करू काय करू काय करू? हा, आयडिया. आई, कोणत्याचा? आज मी गोळ्या द्यायच्या विसरले हो. अगं अशी कशी गो तू विसराळू? आणि आता पोथी वाचताना मला पण उठता येणार नाहीये मधूनच. मग नाही, तुम्ही बसा ना, मी घेऊन येते पटकन गोळ्या. अगं, या अवस्थेत तू किती वर खाली करशील? आपण वसुंधराला सांगूया. वसुंधरा, ए वसुंधरा. बापरे, आता मी इथून आवाज दिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा थोड्या वेळाने खाली जाते. कुठे कडमडलीये कोणाच ठाऊक. जेव्हा गरज असते ना तेव्हा बरोबर गायब. आई ऐका ना, मी जाऊन पटकन गोळ्या घेऊन येते, नाहीतर मला त्रास होईल उगाच. हो की नाही, त्रास नको व्हायला म्हणून मी जाते पटकन. हा, आलेच आलेच. अगं पण तू गेली. ही कोणती फाईल? येस, हीच ती फाईल आहे. डेट ह्याच महिन्यातली. तन्मयाचं नाव पण आहे. ग्रेट. ॲड्रेस हां, करेक्ट. आई गो बापरे, माझी कंबर. बरं झालं या म्हातारीच्या तावडीतून सुटले. काही बाई नुसती मागे लागते. जाऊ दे, मम्माला फोन करते. बोल बच्चा. बोल काय बोल, या म्हातारीने ना नाकी 9 आणलेत माझ्या. नुसतं आपलं असं कर तसं कर, असंच कर तसंच कर. काय यार मम्मा, मला कंटाळा आलाय आता. आज आता काय नवीनच या बाईनी फॅड काढलंय. काय म्हणे पारायणाला घेऊन बसलेली मला. काय म्हणाली, काय तो शब्द काय होईल? हा, काहीतरी गर्भसंस्कार होतील म्हणे. काय आता हे? तनया, हे बघ, थोडे दिवस सहन कर. थोडे दिवस ना तोंड देखलं तरी वागायला लागेल ना तुला असं. आणि डोंट वरी, माझं प्लॅनिंग सुरू झालंय. कंपनीतला जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे कसा येईल ना याचं. आता थोडेच दिवसामध्ये सगळे शेअर्स आणि सगळी कंपनी, अख्खीच्या अख्खी कंपनी तुझ्या नावावर होणार आहे. सो डोंट वरी, ओके? खरंच मम्मा? वाव, ऑल द बेस्ट. थँक्यू. बर चल, आता खाली जाते, नाहीतरी म्हातारी उगाच कटकट करत बस. तनया, अगं ये की खाली, आता आरती करायची राहिलीये फक्त. येतेस ना ग? म्हातारी ना मला श्वास पण नाही घेऊ देणार. आले आले. हा, या.
आकाश, आज एक मीटिंग झाली. त्या क्लायंटला संपूर्ण भारतात एकाच वेळी 4 ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत ओके. आणि भारताच्या बाहेर सुद्धा इव्हेंट करायचं आहे. आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. मग चांगली गोष्ट आहे की नाही, मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठं प्रॉफिट. इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. ते सगळं ठीक आहे आकाश, पण मला थोडी गडबड वाटते. ती कंपनी किती ऑथेंटिक आहे ना, त्याबद्दल मला डाऊट आहे. म्हणजे तेव्हा ते त्यांचं प्रोफाईल खूप मोठं दाखवत आहेत. मार्केटमध्ये त्यांचं नाव आहे, पण मी आणखी कोणाकडून त्यांच्याबद्दल काही विशेष ऐकलेलं नाही. त्यांचे इव्हेंटचे अपडेटसुद्धा नाही आहेत. मला ना थोडंसं डायसी वाटतं आहे. ठीक आहे, आपण क्रॉस चेक करून घेऊ. पण मला एक कळत नाही आहे, क्रॉस चेक केल्याशिवाय आपण डील कशी फायनल करू शकतो. ऑफकोर्स नाही करता येणार. पण तो क्लायंट अखिलला प्रेशराईज करतोय डील फायनल करायला. पण आपण क्रॉस व्हेरीफाय केल्याशिवाय डील कशी फायनल करू शकतो. एक काम करूया, आपण माहिती काढायला सुरुवात करूया. काय? पण हे सगळं आहे ना तुलाच करावं लागेल, कारण मी काहीही करायला गेलो ना तर अखिल पुन्हा माझ्याबद्दल गैरसमज करून येईल. नाही, बरोबर बोलतोयस. तू मला त्या क्लायंटची डिटेल्स पाठव, मी काही ना काही माहिती शोधतो. मी डिटेल्स पाठवतो. आपण आपल्याकडे 4च दिवस आहेत, कारण अखिल ही डील 4 दिवसात फायनल करतोय. हे बघ, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो ऐकतच नाही आहे. कारण त्याला भीती वाटते की हा प्रोजेक्ट त्याच्या हातातून जाईल आणि त्याला स्वतःला प्रूव्ह करता येणार नाही. आधीसुद्धा 2-3दा असं झालं. तो जुन्या चुका परत रिपीट नाही होऊ देणार. अरे आलात तुम्ही? पटकन चहा टाकते आणि बाहेर जाऊन येते. अहो, कुठे चालला तुम्ही? अहो डॉक्टरांकडे चालले. डॉक्टरांकडे? तब्येत बरी नाही की तुमची? हो, सांगायचं ना मला. तुम्ही थांबा, मी येतो तुमच्यासोबत. अहो थांबा थांबा, किती काय करता, ऐकून तर घ्या माझं. अहो तनयाची ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे ना, तिथे जाऊन येते. तुम्हाला माहिती आहे तिचे डॉक्टर कोण आहेत? नाही म्हणजे त्यांचे डिटेल्स, त्यांचा ॲड्रेस? हो, तनयाच्या रूममधून मिळवलं मी, तिच्या न कळत. संशय आला होता तिला, पण मी केलं मॅनेज. विशाखा मॅमचा फोन पण आला होता. या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे आकाश, आणि यामागचं सत्य मी जाणून घेणारच. ठीक आहे, पण तुम्ही ते एकटं जाऊ नका, मी पण येतो तुमच्यासोबत. नाही नाही नाही, मी करते मॅनेज, मी जाईन व्यवस्थित, नका काळजी. नाही नाही नाही, तुम्ही तिथे एकट्या नाही जाणार. हो, नाही तर मला इथे तुमची काळजी लागून राहील. मी येतो, चल. ठीक आहे. एक सेकंड बसून राहू. मला एक गोष्ट कळत नाही आहे, तनयाची डॉक्टर आपल्याला खरं का सांगेल? नाही म्हणजे ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, एका प्रकारे चीटिंग करतात, राईट? ते आपल्याला खरं का सांगतील? आकाशराव, माझ्याकडे त्यांच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी एक आयडिया आहे, आणि मी तिथे वसुंधरा ठाकूर म्हणून जाणारच.